कसलं मोठं बॅनर लावते, 4 आने की मुर्गी 12 आने का मसाला, 1500 टिकड्या दिल्या नाही त्याला 10-10 हजाराचा बॅनर असते होय. हा काय धंदा आहे? माणसं बोलवायची, 500-700 रुपये खर्चायचे आणि त्यांच्याकडून स्वतःची वाहवा करून घ्यायची. काय पिक्चर काढता रे 3-5 फुकरट घेतलं. देवेंद्रचा होडी बिडी घालायचा, होडी बिडी गॉगल घालून तो जायचा. मी म्हणायची देवेंद्र तू कुठे जातोयस? देवेंद्र तू थांबत का नाहीस घरी? तू रात्री अपरात्री का फिरायला जातोस? 60 वर्षात शाखा प्रमुख, नगरसेवक, विभाग प्रमुख, महापौर, आमदार, मंत्री, नगर विकास मंत्री, एकदा बी बहिणीची आठवण आली नाही गड्याला. आपल्याच लाडक्या बहिणीच्या विरोधात उमेदवार उभा केला होता. कसली लाडकी बहीण काय? हे 1500 रुपये काय एकनाथ शिंदे साहेबांनी वावर विकून तुम्हाला दिलेले पैसे नाही. काही शिंदे साहेबांनी वावर विकलेलं नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही नागपूरचा बंगला विकून आपल्याला पैसे दिलेले नाही. ह्या दोघा तिघांनी बी काही खिशात हात घालून पैसे आपल्या खिशातले दिलेले नाहीत. पैसे आपले आहेत, आपल्या हक्काचे आहेत. त्यामुळे दणकवून 1500 घ्यायचे आपण, काय विषय नाही. अहो शिंदे साहेबांचं बघा की जरा काहीतरी. कसलं मोठं बॅनर लावते, 4 आने की मुर्गी 12 आने का मसाला, 1500 टिकड्या दिल्या नाही त्याला 10-10 हजाराचा बॅनर असते होय. हा काय धंदा आहे? जर खरंच आम्ही त्यांच्या बहिणी असू तर 1500 टिकड्याची जाहिरात कुणी करेल का? जर खरंच आम्ही त्यांच्या बहिणी असू अरे तर गुपचूप देऊन जा ना. बॅनर कशा पाहिजे लावतोयस? बॅनर लावतोय कारण आम्ही बहीण नाही, आम्ही मतदार म्हणून आमच्या मतावर तुमचा डोळा आहे म्हणून तुम्ही आमच्यासाठी बॅनर लावता. बरं ह्यांचे आमदार तरी नीट आहेत का? ह्यांचे आमदार तरी, काल परवा तो कुणीतरी भुयारे काहीतरी बोलला. त्याने फक्त बायकांचा अपमान केला नाही, त्याने इथल्या शेतकऱ्यांचा सुद्धा अपमान केला. तुमच्या इथलं तो अजून वाया गेलेलं आहे. त्याला आपण आधी सांगितलं होतं की उसके आगे मोहल को हम कैसे भगाते करके वो गौरी का खांड लेके कैसे पेटवते हैं. काय 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 प्रकारचे नमुने आहेत. आता असणारे आमदार खासदार बोलावं असं वाटत नाही या लोकांबद्दल फार मला. पण मग कुठून तरी किरायाने गर्दी आणायची, किरायाने माणसं बोलवायची, 500-700 रुपये खर्चायचे आणि त्यांच्याकडून स्वतःची वाहवा करून घ्यायची. आणि मग ती वाहवा करताना तलवार घ्यायची, केक कापायचा. अरे एवढा शोक आहे, एवढा नाद आहे तर जा की तिकडे सीमेवर, ज्या सीमेवर आमचे सगळे जे जवान लढत आहेत तिथं तलवार घेऊन जा, रायफल घेऊन जा, तिकडे बर्फात जा, तिकडे त्या सगळ्या शत्रूंच्या सोबत 2 हात कर. इथं तलवार कुणाला दाखवतो? तुझेच मित्र, तुझेच आप्त, तुझेच नातेवाईक, त्यांना काय दाखवतोय? आम्ही सगळी 18 पगड जातीची माणसं जी सगळे आम्ही गुन्ह्या गोविंदाना नांदत होतो. आमच्यामध्ये जाती जातीच्या भिंती निर्माण करण्याचं काम हे पाप एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आणि का? कारण एकनाथ शिंदेना त्यांच्या गद्दारीवर कुणी प्रश्न विचारू नये म्हणून. काय पिक्चर काढता रे 3-5 थुकरट. सगळं अधर्मी काम करता, सगळा अधर्म करून टाकता आणि पिक्चरचं नाव धर्मवीर टाकता. सगळा अधर्म त्याच्यामध्ये आणि तुम्ही त्याला धर्मवीर म्हणता. आणि वाटतंय त्यांना की अशी गद्दारी करून हे भागेल. बरं यांनी गद्दारी केली त्याचा पुरावा आपण द्यायची गरज नाही. आमची लाडकी भाऊजे अमृता वहिनीच सांगते त्याच्यामध्ये. आमच्या अमृता वहिनीने 50 वेळा सांगितलं देवेंद्रचा होडी बिडी घालायचा, होडी बिडी गॉगल घालून तो जायचा. मी म्हणायची देवेंद्र तू कुठे जातोयस? देवेंद्र तू थांबत का नाहीस घरी? तू रात्री अपरात्री का फिरायला जातोयस? अहो आमच्या वहिनीने सांगितलं सगळं की ही रातच्याला बाहेरच कुठतरी भेटत होती हो, फिरत होती तिकडं. ह्या अशा गद्दारी करणारी माणसं, ही माणसं आपले प्रश्न सोडवू शकत नाहीत. माया हो, आपली तरणी बाण लेकरं घरात नोकऱ्या मागतायत. आपण लेकरांना आपल्या दाबात ठेवतोय. आपण आपल्या घरात लेकरांना सांगतोय सारखा काय रे मोबाईल बघतोय, सारखं मोबाईल बघतोय. अरे जा की बाहेर काहीतरी कामधंदा बघ. काय कामधंदा बघायचा त्या लेकरांनी? कुठलीच नोकर भरतीचे अर्ज निघत नाही. कंपन्यांमध्ये जाऊन काम करावं म्हटलं तर कंपन्या गुजरातला गेल्या आहेत. उद्योगधंदे काढायचे म्हटलं तर बँका तारण ठेवल्याशिवाय कर्ज द्यायला तयार नाहीत. मेक इन इंडियाच्या नुसत्या जाहिराती होत आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत जर बदल घडवून आणायचा असेल
राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सांगतायत 3,500 करोड रुपये खर्च होत आहेत एका महिन्याचे पैसे देताना, एका महिन्याचे 1500 प्रमाणे पैसे देताना 3,500 करोड रुपये कुठून आणायचे? 55,000 होमगार्ड ज्यांचे वेतन भत्ते नाहीये, 55,000 होमगार्ड म्हणजे किती मोठी कुटुंब झाली लक्षात घ्या. अंगणवाडी आशा सेविकांचा पगार नाही, आरोग्य सेवेची भरती नाही, आश्रम शाळेच्या शिक्षकांचे पगार नाहीत, पेन्शनधारी लोकांचा प्रश्न अनुत्तरितच आहे. आणि यावर कुणीही सवाल विचारावा तर नुसत्या जाहिरातींचा मारा केला जातोय. माया हो, नाऊ इट्स युअर टर्न. आता तुमची बारी प्रश्न विचारायची. का? कारण शिंदे साहेबांना वाटतंय की तुम्ही बहिणीच आहेत. काय हरकत नाही बाबा, बहीण भावाचं नातं चांगलं असतंय. पण मला सांगा माया हो, तुम्ही तुमच्या भावाला की कधीपासून बांधता? माय जन्मापासून बांधता का? का आताच बांधताय? आधार ते आला पटन, मागचं इसरला चट. हा, जन्मापासून बांधता ना? भाऊ तुमच्याकडून, अय भावांनो, बहिणीकडून राखी कवापासून बांधून घेता? लहानपणापासून घेता. आता मला सांगा, शिंदे साहेबाचं वय किती असेल? 60च्या पुढे गेलं. माय 60 वर्षात शाखा प्रमुख, नगरसेवक, विभाग प्रमुख, महापौर, आमदार, मंत्री, नगर विकास मंत्री, एकदा बी बहिणीची आठवण आली नाही गड्याला? एकदा बी? 2022ला मुख्यमंत्री झाले ते जूनला. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर बहीण आठवलीच नाही. 2023 साल उजडलं. 2023 ची जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर बहीण आठवलीच नाही. मग 2024 उजडलं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल बहीण आठवलीच नाही. मे मध्ये लोकसभेची निवडणूक लागली. वाढती महागाईमुळे बहिणीनं असा बी काही हाबाडा दिला. खाट 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 जागा कमी झाल्या. जशा बी जागा कमी झाल्या, शिंदे साहेबांना पण आणि अजितदादाला पण बहीण आठवायला लागली. काय दादा शोभतय का बरं? अजितदादाला जर एवढी बहीण आठवली तर तुम्ही विचार करा, त्याच अजितदादाने 15 दिवस आधी निवडणुकीमध्ये आपल्याच लाडक्या बहिणीच्या विरोधात उमेदवार उभा केला होता. कसली लाडकी बहीण काय? माया हो, हे सगळं माया झालंय. आता निर्णय घेताना फक्त आणि फक्त महिला सुरक्षितता हा मुद्दा जास्त महत्वाचा असेल. बहीण आपल्याला सुरक्षित बहीण योजना आणण्यासाठी म्हणून येणाऱ्या काळात प्रयत्न करूया. पुनश्च एकदा जयश्रीताईंमुळे हा संवाद तुमच्याशी साधता आला. जयश्रीताई शेळके आणि त्यांच्या दिशा फाउंडेशनच्या सगळ्या सदस्यांना, सगळ्या पदाधिकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद देते, शुभेच्छा देते. माझ्या बोलण्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, वाईट वंगाळ वाटलं असेल तर तुम्हाला माहिती आहे त्याला नाईलाज आहे. मी काय माफी मागणार नाही, मी काय शब्द बदलणार नाही, मी काय जे आहे ते असंच बोलणार आहे. त्यामुळे पुनश्च एकदा तुमच्या सगळ्याच्या ऋणात राहते, थांबते, रजा घेते. जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र.